नमस्कार, मी हर्षा रोडकर। पुढच्या 10 मिनिटांमध्ये आपण घेणार आहोत कृषी क्षेत्रातील घडामोडींचा आढावा। तर सुरुवात करूया शेती मित्र 20 ला। नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी सोमवारी जोरदार मुसंडी मारत जवळपास महाराष्ट्र व्यापला आहे। संपूर्ण विदर्भ, मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागात दाखल होत डहाणू मालेगाव पर्यंत मजल मारली आहे। उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्राच्या उर्वरित भागात मान्सून येणार असल्याचं हवामान विभागातर्फे सांगण्यात आलं आहे। औरंगाबाद जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। शहरातील सिडको, औरंगपुरा, जय भवानी नगर, मुकुंदवाडीसह शहरात जोरदार पाऊस झाला आहे। औरंगाबाद शहरात सरासरी 44.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। राज्य सरकारने इतर पिकांसाठी सुमारे 3800 कोटी रुपयांची मदत वितरित केली आहे। मात्र या मदतीतून वगळलेल्या कापूस, सोयाबीन आणि धान उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी अद्याप एकही पैसा पडलेला नाहीये। 2015 मध्ये झालेल्या नुकसानापोटी या शेतकऱ्यांना सुमारे 1012 कोटी रुपयांची मदत देण्यास राज्य मंत्रिमंडळाकडून फेब्रुवारी महिन्यातच मंजुरी मिळाली आहे। मात्र अद्याप याची पूर्तता झालेली नाहीये। आदिवासी शेतकऱ्यांना दारिद्र्य रेषेवर आणून त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी ही योजना कृषी विभागाच्या वतीने 1993-94 पासून राबवली जाते। मात्र ही योजना राबविण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून कृषी विभागाला प्रतिवर्षी निधी उपलब्ध होत असल्याची माहिती आहे। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अपूर्णावस्थेत असलेल्या सिंचन प्रकल्पांची संख्या 50 पेक्षा अधिक आहे। हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 200 कोटींपेक्षा अधिक निधींची आवश्यकता आहे। कोकणातील अपूर्णावस्थेत असलेल्या जलसिंचन प्रकल्पासाठी 400 कोटी रुपये देण्याचे आश्वासन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले। यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी अडचणीतील जिल्हा बँकांना सुमारे राज्य सहकारी बँकेमार्फत 2000 कोटी रुपयांचा पतपुरवठा करण्यात येणार आहे। या रकमेसाठी राज्य सरकारकडून राज्य बँकेला थक हमी देण्यात येणार आहे। तसा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतल्याची माहिती सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे। चारा टंचाई लक्षात घेऊन वाया जाणारा चारा वाचविण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने यंदा मोठ्या प्रमाणात कडबा कुट्टी यंत्राचे वाटप शेतकऱ्यांना अनुदानावर केले आहे। मात्र आतापर्यंत पशुसंवर्धन विभागाकडे सुमारे 20,000 शेतकऱ्यांनी मागणी केलेली होती। त्यातील 4,000 शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून उर्वरित 16,000 शेतकऱ्यांना त्याची प्रतीक्षा करावी लागत आहे। रत्नागिरी जिल्ह्यात पावसाळ्याच्या दिवसात मच्छीमारीला बंदी असतानाही वरवडे येथील मच्छीमार खोल समुद्रात जाऊन मासेमारी करतात। अशा 40 मासेमारी करणाऱ्या नौकांवर कारवाई करत त्या जप्त करण्यात आल्याची कारवाई मत्स्य विभागाने केली आहे। वर्धा जिल्ह्यात यावर्षीच्या खरीप हंगामापासून राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होण्याची मुदत 31 जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे। ही योजना कर्जदार शेतकऱ्यांना बंधनकारक तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक असल्याची माहिती आहे। शेतीला जोडधंदा म्हणून लातूरच्या तरुण शेतकऱ्याने आपल्या शेतातच कुक्कुटपालन व्यवसायाला सुरुवात केली आहे। ज्यामुळे इतरांना रोजगार देण्यासोबतच स्वतः देखील हा युवा शेतकरी वर्षाकाठी लाखाची कमाई करत आहे। अमरावती जिल्ह्यात कर्जबाजारी शेतकऱ्यांना पुनर्गठनाच्या आश्वासनानंतरही जिल्हा मध्यवर्ती बँकेला निधी मिळाला नाहीये। सध्या शेतकऱ्यांकडे बी बियाणांसाठी पैसे नाहीत। तसंच जिल्हा मध्यवर्ती बँका बदनाम करण्याचे षडयंत्र रचल्याचा आरोप जिल्हा बँकेचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी केलाय। मूळ भारतीय फळभाजी असलेली भेंडी आज संपूर्ण जगात लोकप्रिय आहे। भारत, नायजेरिया, पाकिस्तान, घाना, बेल्जियम अशा विविध देशात भेंडीचे उत्पादन घेतले जाते। जगभर भेंडीचे सुमारे 100 प्रकार वापरात आहेत। विविध आजारांवर भेंडी गुणकारी असल्याने भेंडीच्या मागणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे। राज्य शासनाच्या कृषी विभागांतर्गत झालेल्या मृद आणि जलसंधारणाच्या कामात शासनाची दिशाभूल करून बिले काढण्यात आल्याचा आरोप धनंजय लांजेवार यांनी केला आहे। या बांधकामाची सखोल चौकशी करून न्याय मिळवून द्यावा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनामार्फत केली आहे। भंडारा जिल्ह्यात खरीप हंगामाला प्रारंभ होत असताना कृषी विभागाने जिल्ह्यातील 35 कृषी केंद्रावर कारवाई केली आहे।
त्यात 29 कृषी केंद्रांना विक्री बंदचे आदेश बजावले आहेत, तर 6 कृषी केंद्राचा परवाना रद्द करण्यात आला आहे. भरारी पथकानं ऐन हंगामाच्या तोंडावर ही कारवाई केल्यानं कृषी केंद्र संचालकांमध्ये खळबळ उडाली आहे. पीक कर्ज मुदतीच्या आत वाटा, अन्यथा तुमची गय नाही, असे खडेबोल पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी अमरावती जिल्ह्यातील सर्व बँक अधिकाऱ्यांना सुनावले आहेत. शुक्रवारपर्यंत सर्व शेतकऱ्यांना कर्ज वाटपाचं टार्गेट पूर्ण करा, असंही ते म्हणाले. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या वतीनं काही भाजीपाला पिकांची पाहणी केली असता या पिकांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त कीडनाशकांचा वापर केल्याचं आढळून आलं आहे. या सर्व बाबी अत्यंत गंभीर स्वरूपाच्या असल्याचा निष्कर्ष केंद्रीय कृषी मंत्रालयानं नोंदविला आहे. महाबीज महामंडळाच्या बियाण्यांच्या किमतीत केलेली वाढ आणि ही वाढ मागे घेताना कापूस, सोयाबीन या बियाणांना वगळून राज्य सरकारनं दुष्काळग्रस्त मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांवर पुन्हा अन्याय केला असल्याची टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. बाजरीसाठी थोड्या कमी खोलीची किंवा मध्यम खोलीच्या जमिनीची आवश्यकता असते. पूर्व मशागत करताना एक नांगरट आणि 3 ते 4 कुळव्याच्या पाळ्या देतात. तसंच हेक्टरी 10-12 गाड्या शेणखत जमिनीत मिसळून जून महिन्यात चांगला पाऊस झाल्यावर 15 दिवसाच्या आत पेरणी केली जाते. 15 जून ते 15 जुलै या काळात पेरणी केल्यास उत्पन्नात भर पडत असल्याची माहिती आहे. मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी 400 ट्रक भाजीपाला आवक झाली होती. बाजार समितीमध्ये लसणाची 320 क्विंटल आवक झाली. लसणाला किमान 4100, कमाल 8100 आणि सरासरी 6000 रुपये प्रति क्विंटल दर असा होता, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. कृषी क्षेत्रातील घडामोडींसह वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र, थेट, अचूक, बिनधास्त.